आज आपण करतोय तिळाचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य हे तिळे, हे शेंगदाणे आणि गूळ आणि इलायची। पहिला आपण शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे। शेंगदाणे आपले आता मस्त भाजून झाले। आता आपण ते काढून घेऊ। शेंगदाणे थंड होतपर्यंत आपण तीळ भाजूया। हे अर्धा किलो तीळ आहे, त्याला पाव किलो शेंगदाणे घेतले। बारीक गॅसवरच भाजायचं। अशा प्रकारे आपले तीळ भाजून झाले। ते साल काढून झालं। आता हे आपण जाडसर वाटून घ्यायचं। अशा प्रकारे वाटून घ्यायचं शेंगदाणे। आता तीळ काढून घेतले। आता 2 चमचे साजूक तूप टाकलेले। आता याच्यात आपण गूळ टाकून देऊ। गूळ मी हा पाऊण किलो घेतलेला आहे, कारण सर्व पाऊण किलो होतं ना। गूळ चांगलं आपण सारखं हलवत राहायचं। या गुळाच्या याच्यात आपण 2 चमचे पाणी टाकून देऊ, म्हणजे चांगलं मेल्ट होतं। आपला पाक आता तयार झालाय। आता तो कसा चेक करायचा तो मी तुम्हाला सांगते। एका वाटीमध्ये साधं पाणी घ्यायचं आणि त्यात आपण गूळ पाक टाकायचा। असा असं गोळा झाला का समजायचं आपला गूळ, आपला पाक तयार आहे। आणि शेंगदाणे मी एकत्र करते। इलायची टाकते आणि चांगलं हलवून घेऊ, मिक्स करूया एकत्र। आता आपण हे गुळाच्या याच्यात टाकून देऊ। लाडू हे गरमच बनवले जातात, गरम गरम, त्याच्यामुळे तेव्हाच होतात, थंड झाल्यावर होत नाही। त्याच्यामुळे आपण गरम पाणी ठेवलंय साईडला। चांगले मिक्स करायचं एकत्र। हे गरम पाणी आहे, त्यावर आपण ही कढई ठेवून द्यायची। आपली लाडूची कढई आहे ती ठेवून द्यायची, म्हणजे ते गरमच राहील। लागण तसं आपण हे मिश्रण काढून घ्यायचे। हे अशा प्रकारे केलं ना तर थंड पण होतात थोडेसे, कारण ते गरम असतात ना, खूप पाक असतो, म्हणून आपण थोडं थोडं करायचं। हाताला थोडं तूप लावून घ्यायचं, असं चोळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं अशा प्रकारे आपण आता सर्व लाडू करून घेऊया। अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार आहे। नक्की करून बघा। थँक्यू।